हॅलो मंडळी, तर अशी खमंग खुसखुशीत आणि सोपी डाळबाटी तुम्हालाही करायची असेल तर नक्की करून बघा. खूप छान आणि एकदम खमंग, एकदम टेस्टी लागते. तर त्यासाठी मी इकडे डाळ शिजायला ठेवले. त्यानंतर बाटीसाठी गव्हाचं पीठ घेतलं, त्यात थोडा रवा टाकला, त्यानंतर थोडंसं बेसन पीठ टाकलं. तर तुम्ही बेसन पीठ नाही टाकलं तरी चालेल, थोडा रवा नक्की टाका कारण छान एकदम खुसखुशीत होतं. त्यानंतर थोडीशी हळद, थोडेसे जिरे टाकले. जिरे टाकायचे असेल तर टाका, तसं काय नाही. आणि ओवा हातावर असा चोळून टाकायचा आणि त्यानंतर थोडासा सोडा टाकायचा आणि आपल्या घरात पांढरे तीळ असतातच ते टाकायचे. छान लूक येतो त्याला नंतर तळल्यावरती. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि त्यानंतर आपलं गरम केलेलं तेलाचं मोहन टाकायचं त्यात आणि छान अशी बाटी आहे ना एकदम पीठ मळून घ्यायचं चांगलं. थोडं थोडं पाणी टाकून आहे ना, एकदम सैल पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही, मीडियम असं आहे ना बाटीसाठी पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. त्यानंतर आहे ना बाट्या आपल्याला आहे ना इडलीच्या भांड्यात किंवा तुम्ही जर एखाद्या चाळणीवरती जरी वाफवायला उकडायला ठेवल्या ना तरी काही नाही, पण इडलीच्या भांड्यात सोपं पडतं म्हणून मी इडलीचं भांडं वापरते. तर बाट्या ह्या अशा आपल्याला हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं. त्यानंतर पिठाचा थोडासा एखादी मोठा थोडासा गोळा घ्यायचा आणि आपण जशी चपातीला गोल गोल करतो ना तसे एकदम हाताने हलक्या असं दाबून घेऊन थोडासा एक मोठा अशी गोल करून घ्यायचा, त्याचा चपटं करून घ्यायचं त्याला हाताने. त्यानंतर त्याच्यापेक्षा एक आहे ना अजून लहान करायचं, त्याच्यावरती ठेवायचं. याच्यामुळे काय होतं, बाटीला आहे ना लेअर्स खूप छान पडतात आणि ते एकदा हे केलं ना, तळलं ना की एकदम छान दिसतं. त्यात आतमध्ये आहे ना सांबर किंवा वरण एकदम छान असं मुरलं जातं. तर हे असं मी दाखवते तसं करून घ्यायचं आणि दाबायचं नाही, एकदम हलक्या हाताने आहे ना वरच्यावर असं थोडंसं हे करून घ्यायचं. थोडं तेल लावायचं आणि चाकूने आहे ना हे असं रेषा किंवा असं थोडंसं कापल्यासारखं करायचं. ज्याच्यामुळे काय होतं, बाटी ना आपली छान अशी आतमध्येपर्यंत अशी उकडली जाते. आणि त्यानंतर मी सगळ्या ह्याला आहे ना असंच करून घेतलं आणि इडलीच्या भांड्याला ना आधी पाणी ठेवलं खाली थोडंसं आणि त्याच्यानंतर भांड्याला तेल लावून आहे ना त्यावर सगळ्या बाट्या ठेवून आहे ना फुल गॅसवरती आहे ना 10 ते 15 मिनटं ठेवलं. त्यानंतर बाट्या अशा एकदम छान अशा जास्त पण उकडून द्यायच्या नाही. अशा उकडल्या की गॅस बंद करून आहे ना पूर्ण थंड करायच्या, तशा नाही करायच्या. पूर्ण थंड झाल्यावर आहे ना त्या आपल्याला चिरून घ्यायच्या. तोपर्यंत माझं इकडे वरणसुद्धा तयार होतं, डाळसुद्धा तयारच होती. आणि त्यानंतर मी बाट्या अशा काहीतरी कापून घेतल्या. तीळ एकदम छान दिसत होते वरती आलेले आणि एकदम थोडंसं आधी मोठा गॅस ठेवायचा. त्यानंतर सगळ्या बाट्या आहेत ना मीडियम गॅसवर आहे ना अशा छान थोडासा ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या. तर त्यानंतर ह्या अशा तळल्या ना एकदम कुस्करून चुरून आहे ना डाळ टाकायची, तूप टाकायचं आणि मस्त एन्जॉय करायचं. खूप छान लागतं ते. एकदम तुम्ही नक्कीच करून बघा आणि मला सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये बाय.